दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आहोत गोव्यामध्ये. सौ वैशाली दीपक अमोणकर या वहिनींना भेटणार आहोत. सिद्धिविनायक सोसायटी तालिगाव गोवा या ठिकाणी या राहतात. स्वागतासाठी सज्ज आहेत. चला जाऊन भेटूया या वहिनींना. पण गोव्यातला प्रत्येक भाग खरंच काही ना काहीतरी वेगळं देऊन गेला. गोव्यातल्या प्रत्येक आठवणी घेऊनच आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार तर नक्कीच आहोत. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. भेटूया आमोणकर कुटुंबाला. नमस्कार. 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 हो थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार. नमस्कार. अत्तर पाणी हल्ली बघायला नाही मिळत. नमस्कार. थँक्यू. पूर्ण कुंडलीच आली आहे. वा छान आम्ही छान. बुके नाही दिला, आम्ही हेच दिलं. वा खूप बरं झाडे केलं. लावा म्हणून. धन्यवाद. नक्की. हे माझे मिस्टर. मी कुठे विचारले. पाठ करून ठेवल्या, रिहर्सल केली आहे. ते आले की इकडे उभे राहणार, इकडे उभे राहिले की मी ओवाळणार, मग मी यांची ओळख करून देणार. कोण कोण उभे आहेत सगळ्यांची नावं माहिती करून घेतली आहे. या उखाणा. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे. दीपक बरोबरच्या संसारात आदेश भाऊजी आशीर्वाद मागते तुमच्या सर्वांचे. अरे वा 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 वा. केवढं टेन्शन आलं तुम्हाला, हो ना. बरं द्या आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. दीपक अमोणकर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार सासूबाई. ही माझी मम्मी. नमस्कार. हे वडील भाऊ नमस्कार. दीपकचे. ही त्यांची छोटी. ही माझी मुलगी रुचा. नमस्कार रुचा. हा माझा मुलगा वेद. वेद. ह्या जाऊबाईंचा मुलगा. हा. त्या जाऊबाई श्वेता. नमस्कार. त्यांचा मुलगा हा. या मावशी. नमस्कार मावशी. ती माझी भाची. नमस्कार भाची. त्याच्या पाठीमागे आहे ती जाऊ. नमस्कार जाऊ. त्या भाचीची मुलगी ती. भाचीची मुलगी. नमस्कार. हा. या जाऊबाई. या जाऊबाई. नमस्कार. आणि हे हे सगळे सगळे शेजारी. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गोवा आमचा सुंदर, सोन्याची खाण, सतीश रावाचं नाव घेऊन सांगते पैठणी हा आमचाच मान. चंदनाच्या पाटावर सोन्याची दिवली, शंभूदास रावांचं नाव घेते, पैठणीसाठी तानभूक निवली. नमस्कार. 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 तुमचं बालपण इथलंच? मी इथलंच गोव्यातलं. गोव्यात. गोव्यात कुठे? म्हणजे मूळ घर आमोणे येथे, साखरी आमोणा. आणि पण वडील लहानपणापासून पणजीतच. तुम्ही कुठे राहायला होता? मी जयसिंगपूर. चिपरी म्हणून एक खेडगाव आहे तिथे. हं. तिथली मी. बालपण तिकडेच गेलं? हो बालपण तिथे. कोण कोण तिकडे? वडील होते वारले. आई आहे. आई आता आली आहे माझी. नमस्कार. भाऊ आहे. वहिनी आहे. आणि मोठी बहीण पण माझी वारली. बरोबर. कुणाला मिस करताय आज? मी पप्पांना आणि मोठ्या बहिणीला. मोठी बहीण माझी डॉक्टर होती आणि तिनेच मला खूप पुढे काढलं आहे. मी ॲक्च्युली खेळाडू. मी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं. ते तिने कॅन्सल करून कॉमर्सला मला ॲडमिशन घेऊन दिलं आणि तू खेळात पुढाकार घे. आणि मी अप टू मिनी ऑलिम्पिकपर्यंत खेळले. बरं. कुठला खेळ? लांब उडी, उंच उडी.
मग सांगलीवरून मारलेली उडी गोव्यात येऊन पडली काय? ते आले मला शोधायला. हे आले होते? तुम्ही काय करता? दोघेही मी शिक्षिका, शारीरिक शिक्षिका आहे. आम्ही दोघेही शारीरिक शिक्षक होतो. बर पण हे M.Com करून त्यांनी आता अकॅडमिक जॉईन केलंय. बर. ते ऍक्च्युली नाटकातले, त्यामुळं त्यांना संध्याकाळचा वेळ हा रिहर्सल वगैरे याच्यासाठी हवा होता. मग ही प्रॅक्टिस ग्राउंडवरची आणि हे जमत नाही म्हणून त्यांनी मग. तर मला आता सांगा, ती मगाचा प्रश्न होता ना की सांगलीवरून गोव्यात उडी कशी पडली? हे आले मला शोधायला. तुम्ही तिकडे कशाला गेले होते? अंबाबाई तालीम संस्थेचं मिरजेला शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे, तिथे यांनी पण ऍडमिशन घेतलं होतं, मी पण घेतले आणि तिथं ओळख झाली. काय झालं पुढे? तिथं मी बोललो. हा, काय मला बोलले माहित तुम्ही? होतं. हिला विचारलं, डायरेक्ट त्यांनी चिठ्ठी लिहून. चिठ्ठी लिहिली. बरं, मग पुढे काय झालं? ते असंच आणि जास्त करून त्या शिक्षकांनी वाढवलं तसं. मग शिक्षकांना आम्ही आवडायचो, मग शिक्षकांनी उगाच डोक्यात घालायला सुरुवात केली. थांबा ना, तो त्यांना बोलू द्या चांगला ना. आहे. त्यांना कधीतरी बोलू द्या. 20 वर्ष झाले गप्प असलेला माणूस घरात कधीतरी बोलतोय. नाही तसं बोलतात. काय आताच नाही बोलू देतात तुम्ही त्यांना? बोलतात. तसं खूप बोलतात. बोलाव, काय झालं सांगा ना. धन्यवाद, तुम्ही माझी बाजू घेतली. तेवढ्यासाठी मी आलो 20 वर्षांनी की तुम्हाला जरा मोकळेपणानं बोलता यावं. तर तिथं असं चालायचं, मी बोलायचो, म्हणजे याचं अक्षर चांगलं होतं म्हणून हिचे बुक्स मी घ्यायचो. आणि मी इंग्लिश मिडियम असल्या कारणाने हिचे बुक्स घेऊन मी तिथले ट्रान्सलेट करायचो. तिथं त्या वहीच्या वहीत जुळलं ते. मग काय चिठ्ठी पाठवली तुम्ही? मग बऱ्याच त्यानंतर शिक्षकांनी एकदम वॉच ठेवला आमच्यावर खूप, आणि त्या वॉचमुळे ते जास्त झालं असं मला वाटलं. आणि ऑफकोर्स आवडत होती. हे मलाही कळत होतं की तिलाही मी आवडत होतो. शेवटी होकार कधी आला? आम्ही दुसऱ्यांचे टुर्नामेंट्स जे आहेत ते आयोजित करत होतो इथं. आणि एक टुर्नामेंट चालू होता आणि लॉंग जम्पला बाय मिस्टेक तिथल्या शिक्षकांनी आम्हाला दोघांना एकत्र घातलं, ऑफिशिएटिंग. आणि तिथं मग हे करून संध्याकाळच्या बसने ही घरी जाताना होकार आला. क्या बात आहे. बरं, आता या खेळात काय होणार ते तर आपण बघणार आहोत, पण त्याआधी सासूबाई या. नमस्कार. मग तुम्ही या सांगलीकडनं आलेल्या या गोव्यात, मग कधी अशी गडबड नाही व्हायची बोलताना? गडबड व्हायची. कोकणी भाषिक आहेत त्या. हा. आणि मला महिन्याभरातच कोकणी यायला लागली, कारण आई माझ्याशी बोलेना झाल्या. काय हो? तेवढ्यापुरतच बोलायला लागल्या. मग मराठी मी बोलल्यामुळे. मराठी नाही येणार. मराठी आहे ना, मग याय ना. कोकणी. मग मला शिकवा ना कोकणी, म्हणजे आपण दोघे हे बोलूया. कोकणी त्याच खातीर उलयतात. माझी जशी कोकणी जाता तशी तुमची मराठी जाता. मग कसं वाटतंय आज तुम्हाला कार्यक्रमात? सून सहभागी झाली आहे, कसं सांगायचं? बरं वाटतं. बरं वाटतं. मला 4 वाक्य शिकवा ना. कुठली? गोव्यातली. गोयांतली. हा. सून बरी असा इकडे गोयान. सुशागात. सुशागात सांग रे दीपक आता. आरामसे. सुशागात म्हणजे आरामात आहे. आरामात आहे. गोवेकर निवांत आहे. सुशागात म्हणून एक म्हण आहे. गोवेकर सुशागात अशी एक म्हण आहे इथे. व्हेरी गुड. म्हणजे आरामात त्या सगळे सांगितल्या सून सुशागात असा. सुशागात असा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला काय भावना महत्वाची आहे. आणि आपण बघितलं जसं जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो तशी वेगवेगळी भाषा, त्या भाषेतला आपलेपणा, ती आत्मीयता सगळी अनुभवायला मिळते. शेवटी भावना महत्वाची. मी एक एक प्रश्न विचारत जाणार आणि कुटुंबातला सदस्य ज्याचं उत्तर असेल त्यांनी येऊन या रिंगमध्ये उभं राहायचं. जास्तीत जास्त बक्षीस मिळवून देण्याची संधी आहे. एकमेकांना घट्ट पकडून किती जास्त कुटुंबातले सदस्य या रिंगमध्ये राहणार तेवढं बक्षीस वहिनींना मिळणार. प्रत्येक व्यक्तीसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया काय होणार. पहिला प्रश्न आहे, वहिनी, गाणं कोण गातो या सगळ्यांमध्ये? माझी मुलगी शास्त्रीय संगीत शिकते. बोलवा तिला. या, एखादं गा काहीतरी. साथ गेलो ऐकूक आयलो करचे कितें कळना, सगळ्या दिकांनी सोदलो तुका तू सोदून लेगीत मेळना, तू सोदून लेगीत मेळना. म्हाका दर्या दिसलो ना, म्हाका लार मेळना, म्हाका येवचे आसले तुज्याच कडेन म्हाका वाट समजली ना, म्हाका येवचे आसले तुज्याच कडेन म्हाका वाट समजली ना. म्हाका दर्या दिसलो ना, म्हाका लार मेळना, म्हाका येवचे आसले तुज्याच कडेन म्हाका वाट समजली ना, म्हाका येवचे आसले तुज्याच कडेन म्हाका वाट समजली ना. वा 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 वा. किती छान.
बरं, या सगळ्यांमध्ये कंजूस कोण आहे हो? प्रतिमा. या 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 उभ्या राहा. खूप कोण बोलतं या सगळ्यांमध्ये? माझी ननंद सुषमा. सुषमा, या या, नमस्कार, व्हेरी गुड. विसरभोळ कोण आहे? अथर्व. अथर्व, ये. एकच लहान मुलगा या खेळात येऊ शकतो. एका जागेवर कधीच न थांबणार कोण आहे? विजू. विजू, जाऊबाई. जाऊबाई या. या एका जागी थांबत नाहीत का? नाही थांबत त्या. आत आत उभं राहायचं. रिंगच्या बाहेर पाय आला की संपला खेळ. 5. हा, शॉपिंगची आवड कोणाला आहे जास्त? शॉपिंगची ही माझी भाची पिंगल. पिंगल, या इकडे, पुढे या. हा, व्हेरी गुड, छान. चित्रपट बघायला कोणाला आवडतात? गीता दीदी. गीता दीदी या, रिंग मध्ये उभ्या राहा. घ्या, रिंग मध्ये घ्या. आता कसं ते घ्या, लवकर या, आत या. रिंग मध्ये, आतमध्ये या. पकडा एकमेकांना. रिंग तुटली. थांबा, एक मिनिट. तुम्ही एक जण थांबा मागे. 1 2 3 4 5 6. 1800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. माझ्या 3 अपेक्षा. मी काही घरातलं सांगते ते त्यांनी लक्षात ठेवावं. मोजकीच कामं मी त्यांना देत असते, कारण ते नाटकात आहेत, हे सगळं मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. अपेक्षा सांगताय की निबंध लिहिताय? त्यामुळे मी मोजकीच जे सांगत असते ते त्यांनी लक्षात ठेवावं आणि ते बोला. करावं. काय हो, मान्य आहे? मान्य आहे. हा, बरं. 1. दुसरी अपेक्षा? जरा त्यांनी राग स्वतःचा कमी करावा. थांबा, काय हो, मान्य आहे? मान्य आहे. नाही नाही, कमी करावं हे मान्य आहे का राग येतो हे मान्य आहे? मान्य आहे. मान्य आहे. मान्य. तिसरी अपेक्षा? आम्हाला वेळ द्यावा. घरासाठी वेळ द्यावा. काय हो? द्यायला पाहिजे, पण जमत नाही. एकदा याच्यात या उडी घेतली आहे नाटक या क्षेत्रात, आणि माझी शाळा, ते पण त्या शाळेत पण खूप ॲक्टिव्हिटीज असतात मुलांसाठी, त्या मुलांसाठी. त्यांचं म्हणणं आहे त्यातून वेळ काढून थोडा घरी वेळ काढावा. हो, मान्य आहे. बरं, आता मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा काय? तिने शांत राहावं. शांत राहावं. काय हो, मान्य आहे? हो. कमी बोलावं, मोजकं बोलावं आणि हळू बोलावं. तेच मला जमत नाही, कदाचित शारीरिक शिक्षिका असल्यामुळं, पण मी प्रयत्न करते. गेली 20 वर्ष झाली. शारीरिक शिक्षिका शाळेत, घरी कळलं ते घरी न थांबण्याचं कारण? मला आत्ता कळलं हे घरी का नाही थांबत. तिसरी अपेक्षा? किरकिर करू नये. हो का? खूप मुलांवर वगैरे. तुमच्यावर? ते त्यांना आवडत नाही जरा. माझ्यावर आय कॅन टॅकल. काय हो, हे मान्य आहे? तिसरी अपेक्षा? हो, मान्य आहे. त्यांच्या 3 थोडंसं होतं, माझी किरकिर होते, आणि बऱ्याचदा ते न मिळाल्यामुळेही होते. घरी ते अवेलेबल नसतात, काहीतरी मी सांगितलेलं असतं विसरतात, मग मुलांसोबत ते थोडे अवेलेबल नसतात आणि घरी गेल्यानंतर किरकिर होईल म्हणून परत ते रिहर्सलला जातात. वा, काय मस्त आहे. आता यानंतर जरा तुमची धावपळ मला बघायची. किती तुम्ही घरात वेळ देता ते बघायचं आहे. 10 वस्तू सांगणार म्हणजे, आणि ही 3 बक्षिसं मिळू शकणार. तुम्ही वहिनींना किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. 3, 6 आणि 9 या टप्प्यावर बक्षीस आहे. 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, त्यानंतर पुढच्या 3 म्हणजे 6 वस्तू पोहोचल्या की दुसरं बक्षीस, आणि 9वं बक्षीस म्हणजे पुढचे 3 वस्तू आणल्या, 9 झालं की तिसरं बक्षीस. बघूया 3ही बक्षीस तुम्ही मिळवून देणार का. वेळ 2 मिनिटाची, आणि एका वेळेला 1 वस्तू आणून इथे ठेवायची. घर लांब आहे म्हणून 2.5 मिनिट, 30 सेकंद जास्त. वेळ सुरू झाली. सांगा पहिली. फुलांची परडी देवाकडे. माझी आत्ता वापरात असलेली पर्स वरती आहे आपल्या कॉटवर. काजू पिवळ्या रंगाचा, काजूच्या बी सहित. लवकर सांगा, वेळ संपली. पितळेचा छोटा कंदील तुळशीकडे. 1 मिनिट होऊन गेलेला आहे. पितळेचा छोटा कंदील. माझ्या फोनचा चार्जर. स्टीलची चहा गाळणी. शेवटचं मिनिट. मच्छर मारण्याची बॅट. टीव्ही कडे वरती. 30 सेकंद राहिली. 30. काजूची
काजूच्या बिया टेबलवर आहेत. घरी थांबत नाहीत ना म्हणून. 10 8 7 मुलीचं सायन्सचं पुस्तक, मुलीचं सायन्स पुस्तक, सायन्स 4 3 2 1 वेळ संपली. बरं मला सांगा, एक वस्तू फक्त उशिरा आणली. आता सांगा काय काय आणलं तुम्ही. पर्स, 1 पुढे, गाळणी, 2 परडी, 3 दिवा, 4 काजू, 5 बिया, 6 मच्छर मारण्याचं बॅट 7 आणि चार्जर. पुस्तक आणि चार्जर. चार्जर 8 आणि पुस्तक उशिरा आणलं, त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. हे पहिलं बक्षीस. अभिनंदन वहिनी तुमच्यासाठी. धन्यवाद. झी मराठीकडून हे दुसरं टप्प्यावरचं बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. धन्यवाद. आणि आता कोण पैठणी जिंकणार, पैठणीच्या खेळात कुणाचं नाव येणार ते बघूया. त्यासाठी एक चिठ्ठी काढा. कुठली? हे चिठ्ठीतलं नाव आहे, हे तुमच्याचकडे ठेवा. हे नाव अशासाठी ठेवा म्हटलंय मी, कारण ते जे नाव आहे त्या नावात म्हणजे चिठ्ठीत ज्यांचं नाव आहे त्या पैठणीच्या खेळात येणार आहेत. पण त्याआधी या ठिकाणी गिफ्ट आहे, ते देण्यासाठी मी अजून एक चिठ्ठी काढतो. बघूया कुणाला आज बक्षीस मिळणार. विद्या कवळेकर कुठे? या. अभिनंदन. ही भेटवस्तू. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. कशासाठी? गिफ्ट दिलं. अच्छा, बाकीच्यांना दिलं नाही आणि तुम्हाला मिळालं म्हणून? तसं नाही हो, मग कसं हो? माझंच नाव आलं म्हणून. बरं वाटतंय की नाही? व्हेरी गुड, छान. तुम्हाला शुभेच्छा. अभिनंदन. हा, आता नाव सांगा. बघूया पैठणीच्या खेळात कोण सहभागी होत आहे. संजना चारी. नाव सांगा. संजना संजय चारी. कुठे राहता? इथं त्यांच्या शेजारी. हो. घरात कोण कोण असतं? घरात आई, माझी 2 मुलं आणि नवरा. कुठे गेले ते? कामाला गेलेत. मग आता इथे कोण आहे घरातलं? आई आहे. बोलवा मग आईंना, सासूबाईंना तुमच्या बाजूला बोलवा. या सासूबाई. व्हेरी गुड. द्या. कसं वाटतंय हो, सुनेचं नाव आलंय खेळात? बरं वाटलं. काय बरं वाटलं? नाव आलं. खुश झाला? काय चेहऱ्यावरती आनंद आहे माऊलीच्या. घ्या, उखाणा घ्या. हिमालयाच्या पायथ्यावर बर्फाचं राशी, संजय रावांचं नाव घेऊन होम मिनिस्टरची जाते मी काशी. होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा वा, अभिनंदन. द्या. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये हा चेंडू हाताने टाकायचा आणि जाऊन रिंगमध्ये थांबला पाहिजे. पहिल्या टप्प्यावर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर 2 गुण, तिसऱ्या टप्प्यावर म्हणजे तिसऱ्या रिंगमध्ये 3 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तीन. 5 संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या 3. 3. 3 आणि 2 5. 7. 9. 11. या वहिनींची गुणसंख्या आहे 11. या वहिनींची गुणसंख्या आहे 3. ठरवलं तर 15 गुण मिळवू शकता. 6. अभिनंदन. पुढच्या 5 खेळाच्या आधीच निकाल जाहीर झाला. झी मराठीकडून
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजी, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या आमोणकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या या खेळामध्ये होम मिनिस्टर ठरल्या चारी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.